क्रांतिसिंह नाना पाटलांचा क्रांतिसिंह नाना पाटलांचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा एक आहे तो एक आहे तो आजच्या या मोर्चासाठी सांगली जिल्ह्यातून आलेले सर्व द्राक्ष बागायतदार तसंच सोलापूर जिल्ह्यामधून आलेले सर्व द्राक्ष बागायतदार आमच्या कर्नाटकात विजापूरकडून आलेले सर्व द्राक्ष बागायतदार आणि या सर्व जे उपस्थित राहिलेत त्यांचं मी सुरुवातीला मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर हा मोर्चा आपल्याला इतक्या लवकर काढायला लागेल असं वाटलं नव्हतं, कारण या अगोदर काढलेल्या मोर्चाच्या वेळी शासनाकडे जे आपण मागणी केल्या त्या मागणीचा कुठेही मागणी पूर्ण होण्यासाठी काही शासनाकडून घडलं नाही. म्हणून आज परत आपल्याला या आपल्या मागण्यासाठी बेदाना ह्याच्यासाठी मोर्चा आज काढावा लागला. आपला काही मागण्या आहेत त्यामधल्या अफगाणिस्तानमधून आहे झालेला निकृष्ट प्रतीचा बेदाना आहे तो जप्त करा म्हणून आपण सांगितलं होतं. हे मागच्या वेळी पण आपण आयात होऊ नका म्हणून सांगितलं होतं. बेदाना आयात होतो तरी सुद्धा बेदाना आयात झाला. आम्हाला ते कळलं, आम्ही त्याच्यावर त्या धाडी टाकल्या, पकडलं, सगळं झालं. पण तोच बेदाना जर जप्त केला असता तर तो बेदाना आम्ही जप्त करून किंवा त्याच्यावर धाडी टाकून तो बेदाना सापडल्यानंतर जर जप्त केला असता तर आता परवा सुद्धा सौद्यामध्ये तो बेदाना आढळून आला. तर तो बेदानावर मार्केट कमिटीने त्याच्यावर कारवाई केली. म्हणजे एवढं करून सुद्धा जर बेदाना परत तो विक्री सुद्धा होत असेल, आयात होत असेल तर ह्याच्यावर शासनानं ठोस नाही निर्णय घेतला तर आपल्याला असं परत मोर्चे काढण्याची वेळ शासन आणायला लावायला लागले. तरी हे करत असताना आपल्या सगळ्यांना एक आता हे करायला पाहिजे की अफगाणिस्तानमधून येणाऱ्या बेदाण्यावर आयात कर हा 100% लागू झाला पाहिजे. त्यासाठी आपला बेस रेट ठरला पाहिजे की 1 किलो बेदाना तयार करण्यासाठी 300 रुपये खर्च येत असेल तर तो 300 रुपयेचा रेट ठरवून त्यावर पुन्हा आयात कर बसवला पाहिजे. मला सांगा, हा निकृष्ट प्रतीचा बेदाना नाही असं किंवा सापडत आलं नाही. आज सुद्धा एका पेपरला बातमी. तर मला सांगा, हा बेदाना इथं आणलाय आमच्याजवळ आहे तर ह्या बेदाण्याला सांगा जर चांगला असता तर तो इथं तासगाव किंवा सांगली जिल्ह्यात आणून त्याच्यावर प्रोसिजन करून वॉशिंग करून त्यांचं बाहेरचं पॅकिंग काढून आमच्या इथल्या सांगलीच्या पॅकिंगमध्ये हा पॅकिंग का करण्याची गरज आहे. जर तो कॉलेजचा रिसिव्ह फ्री लोकांना खायासारखा चांगला बेदाना असेल तर तो परस्पर मार्केटमध्ये विकला जायला पाहिजे होता. पण या मार्केट कमिटीच्या ज्या आहेत त्या व्यापाऱ्यांनी याचा समज चुकीचा केला की हा मार्केट कमिटी इथं स्थापन झाले ते आपल्या स्थानिक शेतकऱ्यांचा बेदाना किंवा माल विक्रीसाठी त्या मार्केट कमिट्या ह्या आपल्या स्थानिक लोकांचं जो उत्पन्न माल होतो शेतकऱ्यांचा बेदाना असू दे, हळद असू दे, काही असू दे, त्यासाठी ह्या मार्केट कमिट्या काढलेल्या आहेत. हे व्यापाऱ्याने समजून घेतलं पाहिजे की ह्या मार्केट कमिट्या तुम्ही बाहेरच्या देशातला चोरून बेदाना आणून विकण्यासाठी ह्या मार्केट कमिट्या नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो इतक्या मोठ्यावर इथं कोल्ड स्टोरेज झाले व्यापाऱ्यांचे आहेत त्यांना शासनानं भरघोस अनुदान दिले. त्याचं गम्य सांगतो, ही जी द्राक्ष चीनमधनं येतात, ही चीनमधनं द्राक्ष येते, त्या द्राक्षाचा अर्धा कंटेनर बेदाण्यानं भरलेला असतो आणि मागं द्राक्ष भरलेले असतात. आणि ह्या द्राक्षात त्या प्री कुलिंग मध्ये बॉक्स खराब होऊ नये म्हणून त्याने याला चालू ठेवा नाना बोला चालू ठेवा दुरुस्त झाला की देतो हा दुसरा माहिती चालू ठेवा. ते जनरेटर बंद पडलं. ऐका येतंय का? ह्यो बेदाना ह्यो जो बेदाना आहे चीनच्या बेदाण्याला 105% आयात ड्युटी आहे. म्हणून द्राक्षाच्या कंटेनर मधनं हा बेदाना आणला जातो. निम्मा द्राक्ष निम्मा बेदाना, पुढे बेदाना भरायचा आणि मागे द्राक्ष. म्हणून याला प्लास्टिक कोटिंग मध्ये काय होत नाही. प्री कुलिंग मध्ये द्राक्षाला 30% आयात ड्युटी आहे, बेदाण्याला चीनच्या 105% आयात ड्युटी आहे.
आणि ती वरचं जी जवळजवळ 70% 75% पैसे आयात कर त्यातनं बेदाणा आणून चोऱ्या केल्या जाते. ह्याच्यावर सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं पाहिजे, संबंधितांचं लक्ष वेधलं पाहिजे. आणि एवढी द्राक्षे या लागले या भारतात तर उद्याच्याला टोटल 15 दुनी 30 जवळजवळ 34,000 टन द्राक्षे भारतात आले एक वर्षात चीनची नुसत्या. ह्याच्यानंतर आपल्याला ज्या ह्याचा सुद्धा पुरावा आपल्याकडे कागद आहे, किती द्राक्ष कसे आले ह्याच्यात कागद जोडलाय, कलेक्टर साहेबांच्या निवेदनाला तो कागद जोडलाय. आता ह्यो बेदाणा टोटल बेदाणा आपल्याकडे 170 कंटेनर आलाय 31 डिसेंबर 2025 पर्यंत आणि 1 मे पासून म्हणजे 5 महिन्यात. आणि हा बेदाणा टोटल जवळजवळ 34,000 टन बेदाणा आपल्या इथं आलाय.